शहापुरातल्या आसनगाव इथल्या प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ही आत्ता आलेली ताजी बातमी आहे। आसनगाव इथे एका प्लास्टिक कारखान्याला आग लागलेली आहे। आग कशामुळे लागली हे अजून समोर आलेलं नाही, पण अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। खूप मोठी अशी आग लागलेली आहे। आसनगाव इथे एक प्लास्टिकचा कारखाना आणि प्लास्टिक म्हणजे पटापट जळायला सुरुवात होतं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आणि ती आग जरा आजूबाजूला पसरली असंही दिसतंय। अजून आपल्याला अधिकृत सगळं कळायचं आहे। आग कशामुळे लागली हे समजलेलं नाही, पण अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलंय आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शहापूर तालुक्याच्या आसनगाव येथे घरगुती वस्तू बनवणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली। आपण समोरची परिस्थिती पाहतात की आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली आहे की गेल्या 2 ते 2.5 तासापासून आग विझवण्याचे स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि अग्निशमक यंत्रणांच्या साहाय्याने आग विझवण्याच्या शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। मात्र आग अजूनही आटोक्यात आली नाही आहे। आगीचे लोट आपण पाहतात की आकाशात मोठ्या प्रमाणे आगीचे लोट जात आहेत आणि विशेषतः ही येथील जी प्लास्टिकचे ज्या दीपावलीनिमित्त गृहोपयोगी वस्तू बनवणारा हा जो एक कारखाना होता, या कारखान्याला जी आग लागली, आग कशाने लागली याचं कारण मात्र अजून अस्पष्ट आहे। ही आग विझवण्यासाठी शहापूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, त्याचबरोबर नगरपंचायत कर्मचारी आणि विशेषतः पोलीस प्रशासनासह सर्व अधिकारी येथे आग विझवण्यासाठी तैनात आहेत। आग विझवण्यासाठी स्थानिक 8 ते 10 टँकर आले असून भिवंडी महानगरपालिकेचे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 2 अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। मात्र ही आग अजूनही आटोक्यात येत नाही। ही आग केव्हा आटोक्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। न्यूज 18 लोकमत, सुनील गरज, शहापूर।